मस्त आपले कुरकुरीत हे इथे उडदाचे पापड हे तयार झाले होते। उडदाच्या व मुगाच्या डाळीपासून आपण पापड असे की बनवून घेतलेले आहे। खूप चवदार असे पापड बनवले आहे। पूर्ण रेसिपी तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल मी कशा पद्धतीने बनवले। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मुगाची डाळ व उडदाची डाळ याच्यापासून पापड बनवणार आहोत। तर अर्धा किलो उडदाची डाळ व अर्धा किलो ही मुगाची डाळ, दोन्ही अर्धा अर्धा किलो, 1 किलो डाळ आपली होईल। त्याच्यापासून कशा पद्धतीने पापड बनवायचे मी पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवते। आपल्याला घरातलेच मसाले वापरून आणि मग पापड बनवायचे। तर आता सर्वात आधी आपण ही उडदाची डाळ साफ कशी करायची मी तुम्हाला सांगते। एका पाटीला मी कपडा बांधून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला 1 किलोचं माप आहे, अर्धा किलो डाळ ही काढून घ्यायची। आपल्याला अर्ध माप घ्यायचं, म्हणजे आपली ही अर्धा किलो डाळ ही पूर्ण घेतली आपण। आता ही बाजूला घ्यायची आणि अर्धा किलो डाळ आपण अशी थोडी थोडी पुसून घ्यायची अशी, म्हणजे तिच्यात घाण पीठ असेल त्याला चिटकलेलं तर ते खाली पाटीमध्ये असं पडल्या जाईल। या पद्धतीने आपण पूर्ण डाळ ही अशा हात जे सफेद होता ना डाळीला हात लावल्यावर ते सफेदपणा राहणार नाही, पूर्ण डाळ आपली अशी स्वच्छ होईल। तर सर्व डाळ मी इथे जेवढी आपण ही अर्धा किलो डाळ घेतलेली अशीच मी साफ करून घेते। बघा अशी डाळ व्यवस्थित अशी पुसून घेतली मी, कपड्याला पुसली ना म्हणजे त्याला असं पीठ लागलेलं असतं बघा, डाळीला पीठ असं सफेदपणा असतो तो आपला निघून जातो। आता व्यवस्थित डाळ क्लीन झाली, सर्व डाळ मी इथे काढून घेते आणि तुम्हाला कशा पद्धतीने हे पाटीमध्ये सफेद सफेद असं दिसल पिठासारखं ते मी दाखवते तुम्हाला। कसं असं बघा आपली डाळ कशी दिसत होती, पिठासारखं असं निघालं बघा त्या डाळीमध्ये। आता पुन्हा बघा आपल्याला पाखडून घ्यायची ती डाळ व्यवस्थित अशी पाकडून घ्यायची। आता पुढे जी घाण निघाली ना ती पण पूर्ण काढून घ्यायची आपल्याला। बघा डाळीमध्ये असं निघत असतं। डाळ व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची। काही काही डाळी ना जुन्या असतात तर त्याच्यामध्ये घाण आपल्याला निघू शकते बघा। असं आपण साफ करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता हा चवळीचा दाणा निघाला तो काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये काळी डाळ लाल डाळ असेल ना तर ती पण आपल्याला काढून घ्यायची। व्यवस्थित आता ही डाळ आपण साफ करून घेतली। आता ज्या मापाने आपण उडदाची डाळ घेतली ना त्याच मापाने आपल्याला मुगाची डाळ पण घ्यायची। आता मुगाची डाळ ही एकदम स्वच्छ आहे, त्याच पॉकेट फोडलंय मी, ती पण आपण अर्धा किलो एवढी घेणार आहोत। आता हे पण आपण अर्ध माप असं घेतलंय, म्हणजे 1 किलोचं माप आहे, अर्ध माप म्हणजे ही आपली अर्धा किलो डाळ झाली। आता ही डाळ व्यवस्थित साफ करून घेतली, मुगाची डाळ पूर्ण क्लीन आहे ही, तर ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली। तिच्यात घाण मी आधीच बघून घेतली, त्याच्यात घाण वगैरे काही नाहीये। आता ही 1 किलो डाळ झाली आपली, अर्धा किलो मुगाची व अर्धा किलो उडदाची। आता ही 1 किलो डाळ आहे ना गिरणीतून आपण दळून आणायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पापड खात, मिरे व मीठ असा आपण घरीच मसाला तयार करून हे पापड बनवायचे। आता मी पुढील व्हिडिओमध्ये पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला। त्याच्या आधी मी ही डाळ दळून आणते, मग आपण पीठ कसं मळायचं पुढील प्रोसेसमध्ये बघू। अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो उडदाची डाळ अशी मी या पद्धतीने असं एवढं बारीक असं गिरणीतून हे पीठ मी दळून आणलेले। आता आपल्याला ते आधी सर्वात आधी चाळून घ्यायचंय। जिथे मी आपली पिठाची चाळण घेतली
त्याच्यामध्ये जर काही डाळीचे दाणे काही राहिलेले असतील तर ते आपल्याला निघून जातील. 1 किलोचेच पापड येते. आता या गठुळे त्या हाताने काढून घ्यायचे आपण. हे बघा त्याच्यामध्ये थोडे डाळीचे दाणे थोडेसे असे घाण राहिले ते आपण बाजूला ठेवून घेऊ. मस्त आता इथे पीठ चाळून घेतलं. आता सर्वात आधी आपल्याला लावण्यासाठी पीठ काढून घ्यायचे. आपल्या पापडांना लावायसाठी मसाला मिक्स करायच्या आधी आपल्याला पीठ काढून घ्यायचंय थोडंसं. बस एवढं आपल्याला 1 किलोला एवढं अर्धी वाटी पीठ भरपूर झालंय. आता बघा आपल्याला मसाले सांगते मी आता तुम्हाला. सर्वात प्रथम हा घेतला मी पापड खार. त्याच्यानंतर हे आपलं मीठ, हे आपले काळे मिरे, त्याच्यानंतर इथे एक हिंगाचा खडा घेतला छोटा. आता हे आपल्याला मसाले बारीक कसे करून घ्यायचे मी तुम्हाला सांगते. आता आपण हिंगाचा खडा घेतला. शक्यतो रे ना खडा हिंग असतो ना तो वापरायचा, त्याला स्मेल छान असतो. त्याच्यानंतर आपला जो आपण दुकानात मिळतो ना त्या हिंगापेक्षा स्ट्रॉंग असतो हा हिंग. असं ओढला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. हा हिंग आहे ना असा ब्राऊन चॉकलेटी कलरचा असतो, खूप चवदार असतो हा हिंग. याला हिरे हिंग म्हणतात. आणि आपण जो दुकानचा आणतो ना आपण भाजीला वापरतो तर तो असा पिवळा कलरचा असतो. आता मी ते बारीक करून घेते बघा या पद्धतीने. असं मस्त असं हिंग बारीक करून घेतलं बघा. लगेच बारीक होतो तो बघा. असा चॉकलेटी कलरचा असा दिसतो आपल्याला. 1 चम्मच एवढा असा हिंग घ्यायचा आहे. असं तेवढा खडा घेतला ना तो 1 चम्मच एवढा बरोबर बरोबर. मी आपल्या रोजच्या आपला वापरातला जो चम्मच आहे ना त्या मापाने तुम्हाला दाखवत आहे. आता आपण बघा या वाटीमध्ये हा 1 चम्मच एवढा हिंग घेतला बारीक करून. हा आपला रोजचा वापरातला चम्मच आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच चम्मचने 2 चम्मच एवढी आपल्याला काळी मिरी घ्यायची. तुम्ही अशी पण घेऊ शकता किंवा वाटल्यावर पण घेऊ शकता. 2 चम्मच एवढी ही काळी मिरी घेतली. आपलं हे सर्व साहित्य जे घेते ना मी 1 किलोच्या अंदाजाने घेते मी. खूप बारीक नाही करायचे आपल्याला, थोडंसं असं जाड सरवून द्यायचं. असे एवढे जाड असे राहू द्यायचे. आता बघा आपण 2 चम्मच एवढे मिरे घेतलेले होते. आता चम्मचने पुन्हा मोजू आपण. हे बघा आता हा 1 चम्मच आपण हिंग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा 1 चम्मच आपले मिरे बारीक करून घेतले ते टाकले. वाटल्यावर पण आपले हे 2 चम्मच एवढं भरले बघा. म्हणजे अशी बारीक जरी असली ना पावडर, खूप पावडर तर नाही लागत पापडमध्ये आपल्याला. आता हे टाकून घेते मी. आपले 2 चम्मच एवढे मिरे घेतले. त्याच्यानंतर आपल्याला 4 चम्मच एवढा पापड खार घ्यायचा आहे. 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच व 4 चम्मच एवढा आपण पापड खार घेतलाय बघा. रोजचं वापरातलं आपलं हे मीठ, हे पण आपल्याला 4 चम्मच एवढे घ्यायचंय. 2, 3 व 4 चम्मच एवढं मीठ घेतलं आपण. हा आपला 1 किलोचा मसाला हा तयार झालाय. असा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला. आपण मीठ, पापड खार, मिरे व हिंग ह्या 4 वस्तूंपासून मसाला तयार करून घेतलेला आहे. 1 किलोच्या पापडाचा मसाला. मुगाची अर्धा किलो, उडदाची अर्धा किलो, 1 किलोच्या पापडाचा मसाला आहे. बाहेर विकत मिळणारा मसाला हा 50, 55, 60, 65 असा 2-3 कंपन्यांचा मसाला आहे. त्याच्यापासून पण कसे पापड बनवायचे ते पण मी
पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल नंतरच्या याच्यामध्ये. तर आता आपल्याला हा मसाला आपल्या पिठामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा मसाला पिठात मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर बघा आता आपण पीठ मळून घेऊ. आता हाताने पण व्यवस्थित असं मिक्स करून घेते. नॉर्मल आपलं पाणी, साधं पाणी, थोडं थोडं पाणी टाकून आणि पीठ मळून घ्यायचं आपल्याला. खूप एकाच वेळेस पाणी नाही टाकायचं. आपल्याला हे घट्ट असा कडक गोळा मळून घ्यायचा आहे त्याचा. व्यवस्थित असं एवढं असं कडक आहे बघा. असं हात पण असं दबल्या नाही जात. असं कडक असे 2 छोटे छोटे असे गोळे मी मळून घेतले बघा. आता आपल्याला ते पाट्यावर कुटून घ्यायचे. आपण आता एक एक गोळा घेऊ, ज्याच्यावर आपण आता हिंग मिरे बारीक करून घेतले ना, त्याच पाट्यावरती आपल्याला तेल लागणार आहे. इथे आपण पाट्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. त्याच्यावर पीठ ठेवलं. पिठाला पण आपण थोडंसं असं तेलाचा हात लावून घेतला बघा. स्वच्छ मी पाटा आधीच धुवून ठेवलेला होता. खलबत्ता, मुसळी याच्यावर पण आपण पीठ असं बारीक करू शकतो. आपल्याला पूर्ण मऊ करायचं आहे ते. जेवढा कडकपणा आहे ना त्याच्यामध्ये मऊ करून घ्यायचं ते. असं मस्त मऊ करून घेतलंय मी. जेवढं आपण पीठ कुटून घेतलं ना तेवढे आपले पापड ठिसूळ पण होता आणि खायला पण अशी चव देतात. पीठ मस्त व्यवस्थित असं कुटून घेतलं. आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे म्हणजे लाट्या पिठाच्या बनवून घ्यायच्या लाट्या. त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला असं लांब लांब असं करून घ्यायचं. आता तोडून घेतलं मी इथून थोडंसं. थोडंसं पीठ घेतलं त्याच्यात ना, त्याचं बघा असं करून घेतलं लांब लांब मस्त. आता बघा कशा पद्धतीने आपला जो दोरा असतो ना, आता बाकीचा दोरा मी काय करते, वराट्याला असं गुंडळून ठेवते. वराटा असं इथे ठेवते. असं आपल्याला केवढं पापड बनवायचं आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला अशा सारखे असे गोळे कापून घ्यायचे असे पटापट बघा. म्हणजे याच्याने काय होतं, सारखे गोळे आपल्याला करता येतात. आपल्याला छोटा मोठा केवढा पापड पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे असे गोळे कट करून घ्यायचे. म्हणजेच आपल्या उडदाच्या पिठाच्या लाट्या. हे बघा मी असं खूप मोठा पण नाही आणि छोटा पण नाही, असे मिडियम साईजचे. आता आपण ते पातेल्यात टाकायचं, लगेच झाकण ठेवायचे आणि लाटायच्या वेळेस फक्त हे असं दाबून घ्यायचं आणि लाटायचं. म्हणजे आपले खूप मोठे पण नाही, छोटे छोटे पापड असे तयार होतील. आता त्याच पद्धतीने मी सर्व इथं लाट्या तयार करून घेते. लाट्या बघा 1 किलोचं पातेलं असं फुल भरलं. आता फक्त आपल्याला असं करून घ्यायचं आणि लाटायचं. हे पण पॅक झाकून ठेवायचं, त्याला हवा नाही लागू द्यायची. हे आपण पीठ काढून घेतलेलं ते थोडंसं नॉर्मल असं पीठ लावलं. पातळ आपल्याला पापड हा लाटून घ्यायचा. असं या साईजचा आपल्याला पापड हा लाटून घ्यायचा आहे. मस्त आपला पातळ असा पापड तयार झाला बघा. आपण घरीच मसाले तयार करून हा पापड केला आहे. तर आपण जे विकतचे मसाले आणतो ना त्याच्यामध्ये पण असंच आपल्याला मिरे दिसतं. ते तरी असं जाड असतं, खूप ठोसर असतं.
तर लाटता लाटता पडून जातो ते. आता हे जे आपण मिरे वापरलेले आहे ना ते पडणार नाही, म्हणजे पापडामध्ये त्याची चवी तशीच राहील. आता इथे टाकून घेतलंय मी. आता त्याच पद्धतीने मी परत असा दुसरा पापड लाटून घेतला. थोडंसं नॉर्मल एकच वेळेस पीठ लावायचं आपल्याला, तेल पण नाही लावायचं, कारण की तेल आणि पापड आहे ना असं नंतर जास्त दिवसाने आहे ना असा खवट वास येतो त्याचा. परत चिटकत नाही तो, काही नाही, मस्त अशा लाटल्या जातो बघा. असं मस्त पातळ पापड लाटून घ्यायचे. खूप जास्त पातळ पण नाही, म्हणजे मग ते तुकडे पण व्हायला नको त्याचे. असं या पद्धतीने मी आता इथे सर्व पापडे लाटून घेते. उडदाचे पापड आपले हे पूर्ण तयार झाले. आपले इथे 120 पापड एवढे हे 1 किलो पासून हे तयार करून घेतले मी. काय पूर्ण लाटून वाळून घेतले ते. या पद्धतीने बघा आपले पापड झाले. व्यवस्थित पीठ आपण कुटून घेतलं, असे पिवळे पापड झाले आपले मस्त बघा. आणि त्याच्यामध्ये आपण मिरे हे पाट्यावर थोडं बारीक करून टाकलेले, मिरे पण पडले नाही, लाटताच नाही बघा. एका पण पापडातले आपले मिरे हे खाली पडले नाहीये. तुम्ही बघू शकता एवढे छान असे पापड झाले. आता मी तुम्हाला ते तळून दाखवते. तेल ठेवलं, चेक केलं मी, थोडस पापडाचा तुकडा टाकून तेल आपलं तापलंय. तेलात मी पापड हा टाकून घेतला. आपला पापड तळले गेला आहे, मी तो काढून घेते. त्याच पद्धतीने आता दुसरा पण पापड टाकते मी. मस्त बघा आपले पापड इथे छान असे तळून घेतले मी. बंद करते, तेल पूर्ण टाकले. बघा आपण पूर्ण डाळ साफ केल्यापासून तर लाटून तळेपर्यंत पूर्ण उडदाच्या पापडाची प्रोसेस मी टाकलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला काय वाटलंच तर मला कमेंट मध्ये कळवा. ह्या पद्धतीने मी उडदाचे पापड करून घेतले. खूप टेस्टी व चवदार पापड होता. आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी एकच नंबर पापड आहे. अर्धा किलो उडदाची व अर्धा किलो मुगाच्या डाळीपासून आपण सोप्या व सरळ पद्धतीमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. आपली आजची रेसिपी उडदाच्या पापडाची तयार झाली. एकच नंबर आहे बघा. आपले पापड इथे तयार झालेले. हा तळलेला पण आहे, आपला कच्चा पापड आहे, बघू शकता तुम्ही. दोन्ही पण मी तुम्हाला दाखवले. मस्त आपले कुरकुरीत हे इथे उडदाचे पापड हे तयार झालेले. आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.